मी माझ्या कामानिमित्त जेव्हा येतोय, यांची ड्युटी आहे ती माझं इनवर्ड आउटवर्ड घेत नाही. तिथनं इथं वापस पाठवतात. माहिती अधिकाराची माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देतात आम्ही आत टाकलो. ते भीम आर्मीच्या माणसांना तसं आम्ही आत बसवतो तसं आत बसू. म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही का सामाजिक संघटनेने. आणि माझ्या नावाने जोपर्यंत त्यांनी माझा इन्व्हर्ट घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गुन्हा नोंदवता ना तिथंच फाशी करून आत्महत्या करत असतो. यांनी काय त्याआधीच नोंदवू दे. माझ्या नावाने साधी एमसीची गुन्हा नोंद असला तर फाशी देत असतो मी. आणि त्याच्यात जबाबदार काय प्रशासकीय शासकीय माणसं असतील. म्हणजे देताय का तुम्ही छोट्या देशाच्या इन्व्हर्ट देत नाही, आउटवर्ट देत नाही, माहिती अधिकाराची माहिती देत नाही तुम्ही. आणि हा माझा संविधानिक हक्क आहे. त्याच्यात कोणत्याही सहाय्यक आयुक्त जे आहेत ते उद्धट आहेत. भेट सुद्धा देत नाही. प्रशासकीय कामकाज व्यवस्थित पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीने तुमचं काम आहे. जसं ईस्ट इंडिया कंपनी ना नाव सांगा सुरुवातीला आणि काय नेमकं आंदोलन कशासाठी आंदोलन करणार. मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार. माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसवतो सहाय्यक आयुक्त आणि भूमी महामंत्र्याच्या साहेबांकडे. तर 2 तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत, पोस्ट देत नाहीत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि धमकी देत आहेत. छोट्या डिसीज टाकीन माझा संविधानिक हक्क आहे. ही शासकीय सेवा आहे, शासकीय ऑफिस आहे. इथं तुम्ही सेवर आहेत. तुम्ही आमच्या टॅक्समधनं तुमची पेमेंट होती. तुम्ही प्रशासक आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासकाने वारायचं असतंय. तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही आहे. सामान्य जनतेवरती जो जबरदस्त ठेवणे. काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार देत आहेत. भूमी महामंत्रीची माहिती होती दुकानाबाबतची. जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती. माहिती देत नाहीत ती देत नाहीत. पुन्हा मी सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट सुद्धा घेत नाहीत. इन्व्हर्ट सुद्धा घेत नाहीत. त्याची इन्व्हर्ट घेण्यास नकार देत आहेत आणि साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टाकीन 353 असं कायदा तुझ्या बापाच आहे. ते सहाय्यक आयुक्ताचा स्टाफ आहे. त्यांनी आणि सहाय्यक आयुक्त मॅडम भेटण्यास नकार आहे. त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही का. तुम्ही प्रशासक आहे म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती चढून बसणार का नाचणार का तुम्ही. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.